नमस्कार. मनाच्या श्लोकाचा आजचा 36वा श्लोक. श्लोक 36. सदा सर्वदा देव सान्निध्य आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे, सुखानंद आनंद कैवल्य दानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. परमेश्वर कुठे आहे? परमेश्वर आपल्या हृदयस्थ आहे. तो आपल्याच आतमध्ये आहे. त्याचा आपण बाहेर शोध कसा घेणार? परमेश्वर ब्रह्मस्वरूप आहे. तो चैतन्य स्वरूप आहे, निर्गुण आहे, निराकार आहे. त्याला सगुण रूपामध्ये शोधण्याच्या आपल्या हव्यासापायी आपण सर्वत्र भटकत राहतो. संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामध्ये म्हणतात, तुझे आहे तुझपाशी, परी तू जागा चुकलासी. स्वामी विवेकानंद म्हणायचे, आपण सारे सूर्यपुत्र आहोत. याचा अर्थ काय? याचा अर्थ एकच आहे, आणि तो म्हणजे आपण सारे त्या चैतन्याचेच अंश आहोत. जेव्हा आपण त्या ईश्वरी शक्तीचेच अंश असतो, तेव्हा त्याचे आणि आपले स्वरूप एकच असते. ते समजून घेण्यासाठी बाहेर कशाला धावायला हवं? आपल्याच आतमध्ये डोकावून स्वरूप लक्षात घेतले की ईश्वराचाही साक्षात्कार निश्चितपणे होईल. असे समजून घेताना एक भाबडा प्रश्न मात्र मनामध्ये येतो, आणि तो सगळ्यांच्याच येतो. तो असा की परमेश्वर जर आपल्यामध्येच आहे, तर आपल्या दुःखाच्या, अपयशाच्या, अडचणीच्या प्रसंगी तो काहीच का नाही करत? खरं तर हे जे सगळे आपल्या आयुष्यातले प्रसंग असतात ना, ते आपण आपल्या कर्माने ओढवून घेतलेले असतात. आणि या प्रसंगामधून जात असताना आपण कसे वागतो, आपण आपला व्यवहार कसा करतो, आव्हानांना सामोरे कसे जातो, हे सगळं परमेश्वर साक्षी भावाने पाहत असतो. आपली जडणघडणसुद्धा अशा प्रसंगांमधूनच होत असते. अशा आव्हानांमधून जातच आपण सक्षम बनत असतो, अधिकाधिक सक्षम बनत असतो. शिवाय एक दुसरा प्रश्न असा पण आहे बरं का, तोही पहा की परमेश्वरांनी आपल्या हाकेला धावून येण्या इतपत आपण खरंच त्याच्याशी तादात्म्य झालेले असतो का? हाही कुठंतरी विचार करायला हवा. पण असो, इथं बुद्धिभेद नको. मात्र हे निरंतर सत्य आहे की आपल्याला खरे सुख, आनंद आणि मुक्ती देणारा असेच ईश्वराचे खरे स्वरूप आहे. सुख, आनंद, प्रेम, यश या ज्या सगळ्या संकल्पना आहेत ना, त्याचा अर्थ आपण आपल्या अज्ञानामुळे सीमित करून टाकलेला आहे. आणि म्हणून अनाठायी दुःख करत राहतो. आपल्यावरतीच दुःखाचा डोंगर आहे अशा थाटामध्ये वावरायला लागतो. म्हणूनच बुद्धीवरचं हे अज्ञानाचं सावट दूर करून, ज्ञान प्राप्ती करून, मनामध्ये शुद्ध भाव राखून
ईश्वरीय तत्वाला, त्या ब्रह्मस्वरूपाला जाणून घेऊन या जन्ममृत्यूच्या चक्रातून स्वतःला मुक्त करून घ्यायला हवे, मोक्षप्राप्ती करून घ्यायला हवी. हा जीवनाचा आपल्या खरा उद्देश आहे. जितक्या मनापासून तळमळीने शुद्ध अंतःकरणाने आपण ईश्वरी शक्तीच्या जवळ जातो, तितका तो आपला भार वाहतो. करता करविता तोच आहे. आपण केवळ त्याचे साधन आहोत. हे आपल्याला हळूहळू उमगायला लागते. आणि मग सुख म्हणजे ते काय, दुःख म्हणजे काय, हेही हळूहळू लक्षात यायला लागते. खरं तर सगळ्या धडपडीमध्ये या खडतर मार्गावरून जात असताना ईश्वरी शक्तीच सदैव आपल्याबरोबर असते. तो त्याच्या भक्तांकडे, म्हणजेच त्याच्यापासून विभक्तच नाही असा जीव, सृष्टीतील अगदी प्रत्येक घटक, त्यांना तो कधीही अंतर देत नाही, त्यांच्याकडे कधीच दुर्लक्ष करत नाही. धन्यवाद.